हाय फ्रेंड्स, मॅथमॅटिक्सच्या या अजब दुनियेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मी गायत्री, तुमची मॅथ्स टीचर. मॅथ्समधील अनेक नवनवीन कन्सेप्ट्स अशाच इझी वेने शिकण्यासाठी डोंट फॉरगेट टू सर्च फॉर #concepts by गायत्री. तर मित्रांनो, आज आपण मॅथ्समधला असाच एक नाविन्यपूर्ण कन्सेप्ट शिकणार आहोत, जो की कॅल्क्युलस या नावाने ओळखला जातो. कॅल्क्युलस ही जी कन्सेप्ट आहे ती विशेषतः 11th आणि 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्ससाठी फार महत्त्वाची ठरते, कारण या कन्सेप्टचं इंट्रोडक्शनच तुम्हाला 11वीला आल्यानंतर होतं. आणि हा टॉपिक सुरू तर होतो 11वीला, परंतु तुमच्या हायर स्टडीजपर्यंत हा टॉपिक तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतो. आणि म्हणूनच आपण कॅल्क्युलसमधला एक अतिशय इम्पॉर्टंट आणि बेसिक टॉपिक, आणि तो म्हणजे डिफरन्सिएशन, आज स्टार्ट करत आहोत. असे तर आपण म्हणतोय, पण हा टॉपिक एका लेक्चरमध्ये कव्हर होणारा अजिबात नाही. आणि त्यामुळे डिफरन्सिएशनशी रिलेटेड एक सिरीज आपल्याला सुरू करावी लागणार आहे. आणि त्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत डिफरन्सिएशनचे फर्स्ट प्रिन्सिपल, किंवा हाऊ टू फाइंड आउट द डिफरन्सिएशन बाय डेफिनेशन और द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग डिफरन्सिएशन. तर मित्रांनो, इफ एनी फंक्शन f(x) इज गिवन टू यू, फंक्शन, रिलेशन हे टॉपिक यापूर्वीच सेट, रिलेशन, फंक्शन अशा टॉपिक्समध्ये तुम्ही शिकलेले असाल. तो जर f(x) हे फंक्शन तुम्हाला गिव्हन असेल, तर याचं डिफरन्सिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि याचं डिफरन्सिएशन लिहिण्याच्या अनेक मेथड्स आहेत, ज्या आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर f(x) हे फंक्शन असेल तर त्याचं डिफरन्सिएशन आपण f'(x) या एका मेथडने लिहू शकतो. त्यालाच आपण d(dx)(f(x) असंही लिहू शकतो. आणि बऱ्याचदा f(x) = y कन्सिडर करण्याची सुद्धा पद्धत आहे. सो आपण d(dx)(f(x) लाच d(dx)(y) or it can be written as dy/dx or it can be written as y'. इतक्या सगळ्या पद्धतीने आपण डिफरन्सिएशन लिहू शकतो. आता हे डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी जर आपल्याला f(x) दिलेला आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा f(x + h) फाइंड आउट करून घेणं गरजेचं आहे. आणि f'(x) म्हणजेच डिफरन्सिएशन ऑफ f(x) विथ रिस्पेक्ट टू x. द फॉर्म्युला इज लिमिट h टेंड्स टू 0 f(x + h minus f(x) upon h. So this is the formula or first principle or definition of differentiation of f(x). ओके, याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्याचं मीनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की लिमिट h टेंड्स टू 0, याचा अर्थ असा असतो की h इज व्हेरी क्लोज टू 0 बट इट इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके, f(x + h) आपण फाइंड आउट करू शकतो जर आपल्याला f(x) दिलेला असेल तर. आणि या दोन व्हॅल्यूज इथे ठेवून आपण ज्यावेळी लिमिट h टेंड्स टू 0 f(x + h minus f(x upon h) ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार, त्यावेळी आपल्याला मिळेल डिफरन्सिएशन ऑफ f(x) विथ रिस्पेक्ट टू x. हो, आपण दरवेळी विथ रिस्पेक्ट टू x असं म्हणतोय, कारण आपलं फंक्शन जे आहे ते f(x) आहे. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण डिनॉमिनेटरला dx लिहिलेलं आहे. सो इट इज डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू x. ओके, जर तुम्हाला f(x) ऐवजी f(t) दिलेला असेल, तर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल डिफरन्सिएशन ऑफ f(t) विथ रिस्पेक्ट टू t. ओके, जर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती समजली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.